नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाने एक शेतकऱ्यांसंबंधी अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय घेतलेला आहे। तर बघा, महापूर असेल, त्यानंतर अतिवृष्टी असेल, त्यानंतर वादळ असेल, यामुळे शेती पिकांचं असेल किंवा शेतजमिनीचं असेल यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि त्यासंबंधी शासनाने मदतीचा सुद्धा हात दिलेला होता। बरीच मदत ही वाटण्यात आलेली होती, परंतु बरेच असे काही जिल्हे असतील, तालुके असतील, ते काय घोषित केलेले होते, परंतु अजूनही बऱ्याच जवळजवळ 20% शेतकऱ्यांना ही मदत भेटलेली नव्हती। टप्प्याटप्प्याने शेतकरी हे वितरण करत आहे। आता बघा, दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाने एक महत्त्वाचा जी.आर. काढलेला आहे आणि तो जो जी.आर. आहे तो एक शेती पिकांचा आहे आणि एक शेतजमिनीचा आहे। असे मिळून जवळजवळ 663 कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची ही बातमी आहे। तर बघा, त्यांनी काय केलेलं आहे की शेती पिकांच्या म्हणजे शेतजमिनीच्या नुकसानासाठी, म्हणजे ज्यांचं शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे त्यांना खते असेल, बी बियाणे असेल, यांना रब्बी हंगामामध्ये पेरणीसाठी उपयोगी पडावा म्हणून त्यांना एक निविष्ट अनुदान देण्यात आलेलं होतं। आता हे अनुदान किती होतं तर हेक्टरी 10,000 रुपये। आता हे कोणत्या कोणत्या जिल्ह्याला मंजूर केलेलं आहे ते आपण पाहूया। तर बघा, याच्यामध्ये आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आहे विभाग, त्याच्यामध्ये जालना जिल्हा आहे, परभणी आहे आणि बीड आहे, यांच्यासाठी 2,758 लक्ष रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर नाशिक विभागात बघा, जळगाव आहे, अहिल्यानगर आहे, त्यांच्यासाठी 551.61 लक्ष रुपयांचा निधीला मंजुरी दिलेली आहे। त्यानंतर पुणे विभागामध्ये सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली यासाठी 5,779.81 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर कोकण विभागामध्ये रायगड आहे, त्याला 0.14 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। तर असा मिळून 90,86,97,000 निधी आता आपण पाहिलेल्या विभागांसाठी दिलेला आहे। आता हे झालं शेत जमिनीच्या नुकसानासाठी। आता बघा, परत दुसरा एक त्यांनी जी.आर. काढलेला आहे की शेती पिकांच्या नुकसानासाठी। तर बघा, याच्यासाठी 482,10,69,000 रुपये एवढा निधीला मंजुरी दिलेली आहे। आता याच्यामध्ये बघा, कुठल्या कुठल्या विभाग आणि त्या विभागातील कोणत्या कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर केलेला आहे ते आपण पाहूया। तर बघा, नागपूर विभाग आहे, नागपूर विभागामध्ये चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया यांच्यासाठी 20,938.91 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर अमरावती आहे, त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे, त्याला 812 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर पुणे विभागामध्ये बघा, कोल्हापूर, पुणे आणि सांगली यांच्यासाठी 1190.16 लक्ष रुपयांचा निधीला मंजुरी दिलेली आहे। त्यानंतर कोकण विभाग आहे, त्याच्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्यासाठी 4,859.9 लक्ष रुपयांचा निधीला मंजुरी दिलेली आहे। त्यानंतर नाशिक विभाग आहे, याच्यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर याच्यासाठी 20,410.52 लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे। आणि याच्यामध्ये बघा, हे झाले 0 ते 2 हेक्टर पर्यंत मर्यादा। आता 2 ते 3 हेक्टर पर्यंत मर्यादेमध्ये बघा, नागपूर विभागामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला मंजुरी दिलेली आहे, याच्यामध्ये 229.23 लक्ष एवढ्या निधीला मंजुरी दिलेली आहे। त्याच्यामुळे 663 कोटी रुपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे। लवकरच पात्र, आता आपण जे जिल्हे पाहिले त्या जिल्ह्यातील शेती पिकांचे असेल किंवा शेतजमिनीच्या ज्यांचं कोणाचं अनुदान राहिलं असेल त्यांच्यासाठी हे पैसे भेटणार आहेत। आता याच्यामध्ये बघा, 0 ते 2 हेक्टरचेच होते आपण जे पहिले पाहिले ते, परंतु याच्यामध्ये 2 ते 3 हेक्टरच्या मर्यादेत फक्त नागपूर विभागामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला मंजूर झालेले आहे, 229.23 लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे जे कोणी शेतकरी अजूनही ई-केवायसी करायचे, आपण पाहिलं तर ई-केवायसी करायचे बरेच शेतकरी पेंडिंग मध्ये दाखवत आहेत। तर अजूनही सर्वांना आव्हान आहे की ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव असेल, तलाठी ऑफिसला ती यादी भेटते, त्या यादीमध्ये ई-केवायसीच्या यादीमध्ये ज्यांचं नाव असेल अशा प्रत्येक शेतकऱ्याने आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे की ई-केवायसी केल्यानंतर ते पैसे तुमच्या खात्यावरती 2 ते 4 दिवसामध्ये जमा होणार आहेत। धन्यवाद।